मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते। कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते। तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते। नमो ज्ञानेश्वरा 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 श्री उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांचे देखील चरणांबुजे। सर्व काळ होतो आठवित मनी, फिटली ते धनी येणे काळे। महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतेर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त्वयि गिरः। अथावाच सर्वस्वस्वमति परिणामावधि गुणन, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः। मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी। वाढले अंतरे प्रेम सुख विठाला विठाला। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते। अच्छा कधी मध्ये म्हणता नाही वडा। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत। या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराया आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला जन्म कोणाचा सार्थकी लागतो या पदाचं चिंतन सांगणारा अभंग आहे। विठाला विठाला मृत्यू लोकांमध्ये जन्म झाल्यावर कुठल्या साधनानं जन्म सोन्याचा होतो याचाही विचार आहे, तो सार्थकी कुणी लावला याचाही विचार आहे। या 2-3 पदाचं चिंतन आपण या अभंगाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या श्री क्षेत्र डिक्सल संस्थानला श्री गुरु वैकुंठवासी ब्रह्मलीन आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य या भागातला नवे महाराष्ट्रातला परमार्थ विकसित करण्याचं काम, देवापर्यंत आपल्याला नेण्याचं काम ज्या साधूनं केलेलं आहे, असे ब्रह्मीभूत रामचंद्र महाराज बोधले महाराज यांच्या 41व्या पुण्यतिथीच्या पर्वकालामध्ये त्यांच्या या समाधीस्थळी डिक्सल संस्थानला त्यांच्याच परंपरेमध्ये बोधले परंपरा ही महाराष्ट्रातली एक मानाची परंपरा आहे। या परंपरेनं संप्रदायाला खूप काही दिलेलं आहे। ज्या दिवशी संप्रदायाचा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल त्या दिवशी सुवर्ण अक्षरातलं पहिलं पान आमच्या प्रकाश महाराजांचं संप्रदायाला लिहावं लागेल असं काम मला एक 5-6 दिवसापूर्वी ज्या दिवशी वैकुंठवासी सातारकर महाराज गेले त्या दिवशी मला आठवलं की देहूच्या तुकोबारांच्या चतुशताब्दी सप्ताहामध्ये महाराजांना आठवतं की नाही, पण मला आठवलं ज्या दिवशी ते महाराज गेले त्या दिवशीच मला आठवलं अण्णा महाराज ज्यावेळेला प्रकाश महाराजांनी बोधले महाराजांनी जो देहूचा सप्ताह केला होता त्या सप्ताहामध्ये मुख्य मंडपामध्ये नितीनजी बानगुडे यांचं भाषण झालं आणि त्यानंतर सातारकर महाराजांचं कीर्तन झालं होतं। आणि सातारकर महाराजांच्या कीर्तनात मी टाळ घेऊन उभा होतो, लहान होतो मी, आळंदीला शिकायला होतो त्यावेळी। आणि त्यावेळेला सातारकर महाराजांच्या मुखातून गेलं होतं की प्रकाशाचा बोधला मी पाहिला।
प्रकाशाचा दिवा मी पाहिला. तो कुठं आहे म्हटले हा प्रकाशाचा बोधला म्हणजे हे प्रकाश महाराज बोधले. त्यांच्या मुखातून ते वाक्य गेलं होतं. त्या दिवशी मला ते आठवलं. फडकरी परंपरेमध्ये सातारकर महाराजांचं जीवन होतं. त्यानंतर आपण सगळी फडकरी परंपरा पाहतो आणि त्या परंपरेमध्ये आपल्या भागामध्ये मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सगळ्या बार्शी असेल, मग खाली जामखेड असेल, इकडून पलीकडून धाराशिव असेल, पलीकडून बीड असेल, या 4-5 जिल्ह्याच्या गावागावात जिथं दगडाच्या टाळामधून गायले अभंग, जिथं टाळकरी गायक वादक विकत आणण्याची गरज नाही, अशी टाळकरी चाली म्हणणारी, प्रमाण म्हणणारी, संप्रदायाची गायक तयार करणारी परंपरा कोणाची आहे तर ती बोधले महाराजांची परंपरा आहे. इतिहासामध्ये ते लिहावंच लागणार आहेच, त्याच्यात काही बदल नाही. असं सुवर्ण अक्षरानं ज्यांचं नाव लिहावं असे वैकुंठवासी ब्रह्मलीन रामचंद्र महाराज बोधले यांच्या 41व्या पुण्यतिथीच्या पर्वामध्ये आपण या डिक्सल संस्थानला गुरुवर्य, आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य, माझेही गुरुवर्य, अत्यंत गोड स्वभाव तरुण कीर्तनकाराला महाराष्ट्रात उभं करण्याचं काम ज्या परंपरेनं केलं ती परंपरा म्हणजे बोधले महाराजांची आहे. खरंच सांग तर तरुण कीर्तनकाराला फडकरी लवकर येऊ देत नाही, पण फडकऱ्याच्या परंपरेमध्ये तरुण कीर्तनकाराला उभं करण्याचं काम ज्या साधूनं केलं. मग देहूचा सप्ताह असेल, दिल्लीचा सप्ताह असेल, आळंदीचा जोग महाराजांच्या नंतर तेवढा सप्ताह झालेला असेल, मग तो वैयक्तिक आहे. त्याच्यानंतर परत आता पंढरपुरात जो नामदेव महाराजांच्या सप्तशतकोत्तर या वर्षाचा सप्ताह होणार आहे, तो तर पुन्हा मग गिनीज बुकातच लिहायचा बुवा. असे जे सप्ताह करण्याचं काम या बोधले परंपरेमध्ये घडत असताना गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले महाराज बाबा बसलेले आहेत. वेळात वेळ काढून या संस्थांच्या कार्यासाठी महाराष्ट्रभर पर्यटन स्थळ, शासनाला मान्य असणारं पर्यटन स्थळ आहे. मी पत्रिकेला वाचलं. खरं सांगू आज बऱ्याचशा ठिकाणची कीर्तनं कॅन्सल झाली महाराज. हो, बरेच महाराज लोक गेले नाही, अडचण वाटत होती. मला सुद्धा वाटलं की आता कसं जायचं, आज थोडंसं हिंसक वळण आंदोलनाला लागल्यामुळं. पण खरं सांगू रामचंद्र महाराजांच्या परंपरेत यायचं म्हटल्यावर एकानं तरी अडवावं आम्हाला. एका सुद्धा पोलिसांनी अडवलं नाही. सगळ्या गाड्या अडवल्या जायच्या, पण आमच्या गाडीला काय कोणी हात केला नाही. मी आमच्या राऊत महाराजांना म्हटलं ही पुण्याई जर कुणाची असेल तर ती रामचंद्र बाबांची आहे, बोधले परंपरेची आहे. त्या संबंधातून अगदी मला इकडे यायचं होतं. बरेचशा सप्ताहात अण्णा महाराजांनी माझी कीर्तनं घेतली, परमेश्वर बाबांनी घेतली. पण या कीर्तन परंपरेमध्ये मला खरं तर डिक्सल संस्थानला कधी येईल असं वाटायचं आणि तो सुवर्णयोग माझ्या जीवनामध्ये आला. म्हणूनच मी अभंग घेतला, जन्म आलो त्याची, दुसरं काही कारण नाही. आणि त्या संबंधातून माझा जन्म कसा आज सोन्याचा झालाय हे पण मी त्याच्यातून मला शिकून घेणार आहे. आणि तुम्हालाही संतांनी जन्म कसा सोन्याचा केला याचं चिंतन देण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी आपल्या सगळ्यांचे परमस्नेही परमादरणीय प्रकाश महाराज बोधले महाराज यांच्या कृपा आशीर्वादातून वैकुंठवासी ब्रह्मलीन रामचंद्र महाराज बोधले यांची 41वी पुण्यतिथीच्या पर्वकालामध्ये लोकप्रिय कीर्तनकार ज्यांच्या वाणी समृद्ध झालेली आहे, चिंतन असेल, आवाज असेल, ज्ञान असेल. काल ढोक महाराजांचं कीर्तन झालं. एवढा उशीर होऊन सुद्धा तेवढ्या क्वालिटीचं, तेवढ्या ताकदीचा सप्ताह अशा कालखंडामध्ये प्रतिवर्षीच होतो. आणि त्या सप्ताहातील ही आजची दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या सप्ताहाचे संयोजक आमचे अण्णा महाराज बोधले आणि या संस्थांचे उत्तराधिकारी परमेश्वर महाराज, रामेश्वर महाराज या सगळ्यांच्या वतीनं गुरुवर्य प्रकाश बाबांच्या आदेशातून आपण सगळे त्यांना साहेब म्हणता की नाही, म्हणून अगदी सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझपर्यंत आलेली आहे. मी तुमचं लेकरू आहे. मी त्यांना आल्या म्हटलं मी परिवारातला आहे, मी संप्रदायात कीर्तन करतो म्हणजे परंपरेत अग्रगण्य नाव आहे बोधले परंपरेचं. आणि या बोधलं परंपरेत जर आपल्याला गायला मिळत असेल, कीर्तन करायला मिळत असेल तर आम्ही तुमची लेकरं आहोत. आणि त्या लेकराचं कौतुक पाहण्याचं काम महाराज करतायत. नाही तर महाराजांच्या समोर मी असं काही सांगावं असं माझ्याकडे काही नाही, पण लेकराचं कौतुक, शृंगारीले बाळ कौतुके असं आपण म्हणूया. आणि त्या दृष्टीनं महाराजांनी या संस्थांना ही सेवा करण्याची संधी आमच्या जीवनामध्ये दासखेडला भरत महाराज, कोकाटे महाराज ज्यावेळेला आपण कीर्तन करत होतो, हेची देवापय मागणीचा अभंग आला होता. 7 ते 9चं कीर्तन करून मला थोडी पळपळ होती, तरी सुद्धा महाराजांनी माझ्यासाठी 1 तास अगोदर कीर्तन घेऊन, म्हणजे परंपरा समृद्ध जीवन आहे. आणि त्या संबंधातून पुन्हा एकदा आग्रह झाला आणि आज महाराजांच्या समोर हे दुसरं कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. बाबा बसलेले आहेत. बोधले महाराजांना माझं वंदन आहे. तदनंतर आपण सगळी गुणीजन टाळकरी या लाईनची छोटी मोठी वाळकरी या सगळ्या टाळकऱ्यांना वंदन व आमचे राऊत महाराज ज्यांचं कीर्तन समृद्ध आहे, गोड कीर्तन आहे. आपल्या परंपरेमध्ये बोधले महाराजांच्या परंपरेमध्ये खूप कीर्तनं अण्णा महाराजांनी त्यांची घेतलेली आहेत. विनोद आहे, चिंतन आहे, अभ्यास आहे, म्हणजे विद्या विनोद वैभव आपण जसं म्हणतो तसं त्यांच्याकडे आहे. अतिशय गोड आहे, स्वभाव गोड आहे. इथं आल्यावर त्यांना चकलंब्याला कीर्तन आलं बघा. इथं असल्यावर
एखादा महाराज म्हटलं असता महाराज तुमची गाडी घेऊन जाऊ का मी, बरं का. कारण त्यांचं कीर्तन शिवाजी महाराजांच्या जागेवर आलं. त्यांना नारायणगडाचे मठाधिपती, त्यांना काहीतरी अडचण आली आणि तिथं त्यांना फोन आला. म्हटले महाराज तुम्ही कीर्तनाला या. पण ते म्हटले नाही नाही मी येऊ शकत नाही, मला बोधले महाराजांच्या परंपरेत आज उभं राहायचंय. काय श्रद्धा असेल महाराज, नाही तर कोण महाराज थांबत नाही बघा. पण इथं आल्यावर माझ्या समोर फोन आला, त्यांनी स्वीकारला नाही. म्हणजे या परिवारावर त्यांचं प्रेम आहे, किंबहुना या परंपरेवर त्यांचं प्रेम आहे. आमचे कृष्णा महाराज राऊत उर्फ बाप्पा महाराज यांचं गोड असं कीर्तन असतं. भेट देण्यासाठी, महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सो शेजारी अण्णा महाराज आहेत, त्यांचेही खूप कीर्तन आपल्या भागात होतात. गोड स्वभाव आहे आमच्या सगळ्या कीर्तनकाराला प्रेमानं बोलणारा, या म्हणणारा, जी म्हणणारा महाराज म्हणजे आमचे अण्णा महाराज. अतिशय गोड. अण्णा महाराजांना वंदन. शेजारी रामेश्वर बाबा, नवनाथ बाबांना वंदन. चाल म्हटलेले महाराज, उत्तराधिकारी आपल्या संस्थांचे पुढचे परमेश्वर बाबा, साधूचे महाराज, किती गोड दिसतात, हृदय गोड आहे आमच्या परमेश्वर बाबांना वंदन. आपण परिसरातील, गावातील, मग तो पूर्ण जिल्हा असेल धाराशिव, किंबहुना या बोधले परंपरेतील सगळे आपण पाईक मंडळी या लाईनचे सगळ्यांना गुणीजनांना वंदन. दोनही गायक अतिशय गोड आहेत. आपल्याच भागाचं वैभव आमचे श्रीराम महाराज, तसे बीड जिल्ह्यात येते पण अतिशय गोड आहेत. श्रीराम महाराज अतिशय गोड आवाज आहे त्यांचा, तुम्हालाही माझं वंदन. संत कथाकार म्हणजे भारत महाराज कोकाटे, ज्यांनी खूप कथा या नामदेव महाराजांच्या सप्ताहात, जेवढे सप्ताह महाराजात 750च्या वर सप्ताह, जिथं होईल तिथं नामदेवरायांचं नाव देऊन तो सप्ताह करतात, तिथं महाराजांच्या कथा होत आहेत. त्यांच्याकडेही मी धाराशिवला संस्थांवर कीर्तन केलेलं आहे. फार गोड आहेत महाराज, इथं राहिलेले आहेत, या परंपरेचे आहेत. बाबांच्या संगतीत, प्रकाश महाराजांच्या सानिध्यात राहून मोठं नाव त्यांचं झालंय. भारत महाराजांना वंदन. शेजारी सोपान महाराज आहेत, उंच आवाज आहे, प्रमाणाच्या चालीचा बादशाह आहे, तुम्हालाही माझं वंदन. पलीकडचे दोन गायक, तुम्हालाही वंदन. दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये आमचे केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे शिकलेले गोरक्ष महाराज अतिशय तयार आहेत. समोरून हरिभक्त बराय स्वप्नील महाराज, अतिशय त्यांचाही हात गोड. स्वप्नील महाराज आणि गोरक्ष महाराज, पेटीची साथ चांगली आहे. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, अशा कार्यक्रमाला तुम्ही, मला वाटलं होतं आता लोक येतात की नाही आज, असं वातावरण थोडंसं ते झाल्यामुळं, रात्री जरा जाळपोळ झाल्यामुळं, पण नाही बघा, ते परंपराच आहे. साधूचा आशीर्वाद आहे. डिक्सळ गाव पवित्र आहे. मोठं 5-6 एकरचं मी संस्थान आल्यापासून पाहतोय. मोठा योग आलेला आहे. विकासात्मक दृष्टीनं महाराष्ट्राच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलात, संप्रदायाच्या तत्वानं जिथपर्यंत गेले तिथं महाराजांचं कीर्तन झालंय. आता आमच्याकडे मोठा आमदारानं सप्ताह केला शिवाजीराव पंडिताचा, त्यावेळेला महाराजांचं कीर्तन होतं. जे का रंजले गांजले, आमचे राऊत महाराजांनी कीर्तनाला बसलेलो होतो. काय महाराजांनी कीर्तन केलं महाराज. विज्ञान युगातला साधू आणि अध्यात्मातला साधू कसा रंजलेला गांजलेला, इतकं भारी सांगितलं. तुमचं कीर्तन ऐकलं महाराज, आणि दुसऱ्या दिवशी मी कीर्तनाला गेलो, तोच अभंग घेतला. म्हणलं महाराजांचं आपण सांगू आता जरा थोडंसं. फार सुंदर सांगितलं. राज्यशास्त्राचा अभ्यास आहे म्हटले, माझा जुना आहे म्हटले मी, आणि खरंच इतकं भारी सांगितलं ना, तसं कीर्तनच मी ऐकलं नाही अजून. इतकं आताच्या काळातले साधू, आता जे विज्ञान युगातले लोक आहेत, शोध लावणारे, त्यांचा सुद्धा इतिहास सांगितला बुवा. फार सुंदर महाराज. पुढं आठवलं तर सांगेल. आमचे महाराजांनी आता अमरशे पंडितांच्या त्या सप्ताहामध्ये कीर्तन झालं. लाखो लोक होती. अगदी संपूर्ण परिवारानं आम्ही ते कीर्तन ऐकलं. परंपरा आहे. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आमच्या संगतीमध्ये आमचे गणेश महाराज, आधी करून आपण सगळी भजनी मंडळी, एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. शूटिंग करणारे आहेत, लाईव्हवाले आहेत, असंच यूट्यूब असेल एखादं तर त्यांनाही माझं वंदन. विनेकरी बालदार, चोपदार, आता कोणी राहिलं नसेल बहुतेक, सगळ्यांची नावं आली अशी समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. इतकं सुंदर कीर्तन आहे, कधी 9 वाजतील तुम्हाला कळणार नाही, इतकं सुंदर आहे. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला मृत्यू लोकांमध्ये 3 प्रकारचे जन्म आहेत. एक तुमचा माझा जन्म आहे, एक साधूचा जन्म आहे, आणि एक देवाचा जन्म आहे. ही जी सिस्टीम आहे ही आमच्या पवनची आहे. फार सुंदर येतो. त्याच्या वडिलाचं कीर्तन मीच केलं होतं बरं का. किन्होळ्याचं आहे, परभणी जिल्ह्यात. आमचे राम महाराज काजळींच्या शेजारी त्यांचं गाव. खूप कीर्तनं झाली त्याच्या गावी. वास्तुशांतीचं त्याच्या माझंच कीर्तन आहे. त्याला कीर्तन फार आवडतं माझं, आणि सिस्टीम फार सुंदर लावतो. सभा मंडपात सिस्टीम फार चांगली लावतो. ढोक महाराजांच्या कथेला असेल, माझ्याही घरी त्याची सिस्टीम राहते. असा आमचा पवन आहे. अगदी असं एखाद्याचं राहिलं तर असं राहूनच जाईल. आता राहिलं तर बोलता बोलता घेतो नाव बरं का. आधी करून असं म्हणजे देवाचा एक जन्म आहे, ऐका, एक साधूचा जन्म आहे, आणि एक तुमचा माझा जन्म. फार गोड आहे. तुमचा माझा जो जन्म आहे तो जन्म सार्थकी लागण्यासाठी मिळालेला. साधूचा जो जन्म आहे तो सार्थकी लागलेला आहे,
आणि देवाचा जो जन्म आहे तो जन्म नसतो, देव प्रगट होत असतो. पुन्हा ऐका, एक देवाचा जन्म आहे तो प्रगट झालेला आहे. अयोनी संभव नोही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान हा जन्माला येत नाही. अयोनी संभव प्रगटला हा राघव. आपण जन्माचे अभंग वाचा. भगवान हा प्रगट होतो, प्रगट. म्हणून देवाला जन्म नाही. आता देव सोडून द्या. आता दोन जन्म राहिले, एक तुमचा माझा जन्म आहे आणि एक साधूचा. रामचंद्र महाराजांची जी समाधी आहे ते साधूचा एक जन्म आहे आणि एक तुमचा माझा जन्म आहे. याच्यात एक गंमत आहे, तुमचा माझा जन्म सार्थकी लागण्यासाठी मिळालाय आणि साधूचा जन्म सार्थकी लागलाय. पुन्हा एक जन्म सोन्याचा झालाय तो साधूचा. ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा, काका कोणतेही घ्या, आतापर्यंत जे जे साधू झालेत जन्म सार्थकी लावून गेले. आणि तुमचा माझा जो जन्म मिळाला तो फुकट मिळाला नाही, मजा म्हणून मिळाला नाही, टाइमपास म्हणून मिळाला नाही. मग देवे दिला देह भजना गोमटा. संतांनी प्रमाण दिली आपल्याला, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरो. नरदेह निधान लागली हाती उत्तम सार उत्तम गती. किती प्रमाण म्हणता येतील बघा. औट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. भज मन नारायण 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 भज मन वा रे वा, काय गोड शब्द आहेत कबीर महाराजांचे बघा. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण भज मन नारायण. हो, मनाला उपदेश केलाय. अरे सुंदर जन्म मिळाला, वायाला घालू नका. पुन्हा ऐका, परत परत मिळत नाही, वारंवार मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही, कितीही डोकं लावलं तरी प्राप्त होत नाही. एक वाक्य पुन्हा सांगू, पुरुषार्थ प्राप्तीची संधी म्हणजे मनुष्य जन्म. तो दौडू नका. संधी परत नसते महाराज, परत नाही. बालपण नावाची संधी तरुणपणात नाही अण्णा बाबा, परमेश्वर बाबा. तरुणपण नावाची संधी म्हातारपणात नाही आणि म्हातारपण नावाची संधी मिळाल्यावर नाही, पुढंच मिळत नाही परत. तुम्ही तरुण आहेत, तुम्ही बालपणात आहेत, बालपणामध्ये संस्कार नावाचं सोनं द्या मुलांना. बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. बालपणातले संस्कार जीवनभर टिकतात. बालपणातली माळ कधीच निघत नाही. हे जे दिसतात ना तुम्हाला, हे सगळे, हे सगळ्यांना बालपणात माळ आहे बोधले महाराजांच्या परंपरेची. म्हणून ते गायक आहेत, म्हणून ते वादक आहेत, म्हणून ते टाळकरी आहेत, ते कीर्तन विसरू शकत नाहीत. का? बालपणात संस्कार मिळाले. नंतरचे संस्कार टिकत नाहीत, पण बालपणातले संस्कार टिकतात. म्हणून तर पूर्वी आपल्याकडे बाल संस्कार शिबिर आताही घेतली जातात, फार गरजेची असायची, कारण ते बालपणात शिकवलं पाहिजे. तुम्हाला खरं सांगतो, छत्रपती शिवरायांना जे संस्कार राष्ट्रमातेनं दिलेत, जिजाऊनं दिले, ते बालपणात दिलेले आहेत. माहेरचं आडनाव जाधव होतं त्यांचं, सासरचं आडनाव भोसले होतं. ऐका माझ्या जिजाऊंनो, माहेरचं आडनाव जाधव होतं, सासरचं आडनाव भोसले होतं. लखोजी राजाची कन्या होती, पोरगी जन्माला आली म्हणून बापानं हत्तीहून साखर वाटली. महाराज, काय बाप श्रीमंत असं, पोरगी जन्माला आली हत्तीहून साखर वाटली. आमची पोरगी जन्माला यायच्या आधीच बाप मारायला लागला. काय काळ आला ना. हो, सिंदखेडचे वकील आलेत बघा, कुठं बसलेत ना ते. तुमचं गाव सिंदखेड, इकडं औसा, तिकडं लातूरकडं, तिकडं सिंदखेड राजा आहे विदर्भात.
तिथं ते जिजाऊ जन्माला आली, पोरगी जन्माला आली म्हणून बापानं हात देऊन साखर वाटली. पोरगी पण तशीच निघाली महाराज. 8 वर्षाची झाली की तलवार घ्यायला लागली, 10 वर्षाची झाली की दानपट्टा चालवायला लागली, 12 वर्षाची झाली की घोड्यावर बसायला लागली, 14 वर्षाची झाली की भाला घ्यायला लागली. पोरगी पण तशीच रणरागी निघाली. आणि मग आता तशा रणरागिणीला नवरा बी तसाच पाहिजे ना, पती पण तसाच पाहिजे ना. म्हणून वेरूळचे भोसले शहाजी राजांची लढाई पाहिली आणि त्या निजामशाहीमध्ये, आपण हैदराबादमध्ये होतो पूर्वी, त्या हैदराबादची जी निजामशाही आहे त्याच्यात काम करणारे लखोजी राजांनी पाहिलं शहाजी राजांना आणि इतका राजबेंडा पोरगा शहाजी राजांना आपली मुलगी दिली. थाटात लग्न झालं, भोसलेचं जाधवांचं सूत जुळालं. ऐका, कोणत्या आईनं संस्कार दिलेत, कोणत्या आईच्या गर्भातून संस्कार निघतात, कोणत्या आईनं म्हणावं मी माझ्या मुलाला संस्कार दिलेत बालपणात. प्रत्येक आईनं ऐका जरा, ऐका ऐका. हो, मग लग्न झालं बाबा, आणि इतिहास सांगतो लग्न झाल्यावर 2 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. एक विनंती आहे, आपापसात भांडण करू नका. आपापसातलं भांडण चांगलं नाही. इतकं भांडण पेटलं महाराज, इतकं भांडण पेटलं, काही नाही, हत्ती पिसाळला फक्त. आणि हत्ती पिसाळला म्हणून भांडण लागलं. तलवारी आपापसात आदळल्या, जाधवांच्या तलवारी भोसलेवर, भोसलेंच्या तलवारी जाधवावर. या युद्धाचा परिणाम असा झाला, हो, जिजामासाहेबांचा सख्खा भाऊ भोसलेंच्या तलवारीनं धरणीला पडला आणि माझा पोरगा जाधवांनी पाडला म्हणून 50 वर्षाचा लखोजी राजा रणांगणात उतरला. सभासप शमशेर चालवायला लागला. इतकी शमशेर चालवली की भोसलेचा एकही सरदार जिवंत ठेवला नाही. एकच सरदार जिवंत राहिला, ज्याला आपली स्वतःची मुलगी दिली होती जावाई, त्याच्या तलवारीवर तलवार आदळली. ऐका हो माझ्या मातांनो, घरी घेऊन जा. कोणत्या आईनं संस्कार दिलेत, कोणत्या आईचा गर्भ भाग्यवान आहे, कोणत्या आईनं संस्कारासाठी आपली कूस दिली. अरे कोणत्या आई म्हणू शकते मी शिवाजी राजाला जन्म दिलाय. आता ऐका, एका बाजूला बापाची तलवार आहे ज्यानं जन्म दिलाय, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे ज्याच्याशी लग्न झालंय, ज्याच्या नावानं कुंकू लावलंय. असा इतका वाईट प्रसंग कोणावर येऊ नये, वैऱ्यावर सुद्धा येऊ नये. ऐका हो, एका बाजूला बापाची तलवार आहे भारत महाराज, एका बाजूला हो नवऱ्याची तलवार आहे. आपापसात तलवारी भिडल्यात. आता बाप तरी मरतोय, नाही तर कुंकू तरी संपतंय. युद्ध पाहते जिजामाता. काय केलं माहितीये त्या आईनं, त्या जिजामातेनं आपल्या म्यानातली तलवार काढली. ऐका डिक्सळकर, ऐका संस्थान, ऐका रे माझ्या भाविकांनो, ऐका मातांनो, आपल्या म्यानातली तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो महाराज. काही कुणाच्याही पोटी असतो, कुणाच्याही पोटी. खरंच म्हणून कोणीतरी गायलंय ना ते, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. अरे ती फळालाच आली महाराज. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठंही नाही, इथे येते. तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूरामी कुठंही नाही, कुठंही नाही शूर जन्माला येत. त्याला एवढी पवित्र कुस लागते. बापाला माहेराला तलवार आडवी लावली. इथं आपली बायको नागपंचमीला दिवाळीच्या सणाला 5 दिवस माहेरी जाऊ दिली नाही ना. कुम्मट तोंड करते, कुम्मट महाराज. बोलत सुद्धा नाही ते आपल्याला. चहा आता लांबच राहिला, पाण्याचा तांब्या सुद्धा देत नाही. ज्याचं लग्न झालं त्याला विचारा. अवघड आहे महाराज. मग कल्पना करून पहा, अहो बापाला तलवार आडवी लावली तिनं. खबरदार बाबा, अगोदर माझं कुंकू माझ्यासाठी महत्वाचं आहे, मग तुमचा स्नेह महत्वाचा आहे, माझा धर्म माझ्यासाठी महत्वाचा आहे. अशा धर्माचं रक्षण करणाऱ्या आईनं संस्कार दिले लेकराला. ते बघ तानाजी पाहिजे, ते बघ कोंडाणा पाहिजे, ते बघ मुरारबाजी पाहिजे, ते बघ. आईनं गड मागितलाय हो आणि राजाने संध्याकाळपर्यंत आईला आणून दिलाय. याला बालपणातले संस्कार कारणीभूत आहेत. चला, बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. त्याच्या पुढं तरुणपण झालं, तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. तरुणपणाच्या संधीचं सोनं त्याग आहे. म्हणून तर मनोज जरांगे पाटलांना वंदन आहे आपलं. आपण मनोज जरांगे पाटलाला का मुजरा करतोय? महाराष्ट्र मुजरा करतोय. महाराष्ट्र म्हणतोय जरांगे पाटील मुजरा, जरांगे पाटील मुजरा. का मुजरा आहे? तरुणपणात त्याग आहे. अरे एक दिवस जेवलं नाही ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत, चक्रा यायला लागतील तुम्हाला. हो, 5 दिवस गड्यानं पाण्याचा घोट घेतला नाही. ज्या दिवशी आमचे नारायणगडचे शिवाजी बाबा गेले, काही तरुणांनी काही मातांनी विनंती केली, तेव्हा
तेव्हा ते पाणी प्याले. माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एवढा हेतू तो डोळ्यासमोर ठेवून 5-5 दिवस 15 दिवस माग अन्नाचा त्याग केला. 15 दिवस अहो हे ऐकायला सोपं वाटतंय. तिथं जाऊन बघा अंतरवाल्याला. मी कीर्तन करून आलो, रोज कीर्तनात सांगतोय, खूप क्लिपा गाजल्यात. लोक म्हणतात काय महाराज तुम्ही बोलतायत. आणि एक वाक्य सांगू, कीर्तन परंपरेनं कीर्तन बंद करू नका बरं का. कीर्तनातून याचा प्रचार करा. उलट कीर्तन बंद करू नका. मी इंदोरकर महाराजांना फोन केला होता, बाबा कीर्तन बंद करू नका. तुमचे कीर्तन बंद करून नाही, कीर्तनातून प्रचार करा. हो तुकोबारांच्या त्या छत्रपती शिवरायांच्या काळात बाबांना त्या आमच्या प्रकाश बाबांना विचारा. छत्रपतींच्या काळात मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही असताना माझ्या तुकोबारांनी समाज प्रबोधन केलं महाराज. त्यांनी कीर्तनं बंद नाही केली, त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं. तसं आपण या गादीवर उभा राहून सांगायचं, प्रबोधन करायचं आपण. मनोज जरांगे पाटलाचं सांगायचं आपण, अरे मिळालं पाहिजे आरक्षण मराठाला. का मिळू नये? सगळ्याला आहे तर मग त्यांना का नको? मिळालंच पाहिजे, दिलंच पाहिजे. आणि गरज आहे आणि द्यावंच लागणार आहे. या मताचा मी आहे. द्यावं लागणार आहे तुम्हाला. एक दिवस झुकावं लागणार आहे तुम्हाला. द्यावं लागेल हो, आणि दिलं पाहिजे. किती बिचारा रडतोय महाराज. अहो डोळ्याला अश्रू येतात हो त्याच्या बोलून बोलून. घसा कोरडा झालाय हो. 5 दिवस जर समाजासाठी तो अन्न घेत नसेल, अन्नाचा त्याग करत असेल, तर आपण त्याची खबरदारी घेतली पाहिजे. आपण त्याला मुजरा केला पाहिजे. हा जाळपोळ नका करू, कुणाचं घर जाळू नका. हो आत्महत्या करू नका पोरांनो, मरू नका. उलट जरांगे बाब त्या पाटलांच्या पाठीशी उभं राहा, त्याला बळ द्या. तो तुम्हाला कधीच म्हणणार नाही कुणाची जाळपोळ करा. तो जरांगे पाटील फार चांगला आहे. हो शिवाजी महाराजांचे ध्येय घेऊन उभा आहे आणि सगळ्यांचा पाठिंबा आहे त्याला. तेळी माळी कुणबी असं काही नाही, भांडण नाही कुणाचं. देऊन टाका आरक्षण. सरकारला विनंती माझी, आजच द्या, संध्याकाळी लवकर द्या. म्हणजे काय तो बिचाराचा प्राण वाचेल, तो जेवल तरी ना रे. बिचारा उभा आहे महाराज. महिलांचं आंदोलन आहे, कुणी कॅन्डल मोर्चा काढते. वार आज कीर्तन एका वारकऱ्याने रस्त्याला कीर्तन केलं. आज आंदोलनच कीर्तनानं केलं, टाळ करी टाळ घेऊन. एवढे जर आंदोलन होत असतील तर का सरकार वाट पाहतंय? देऊन टाका. अजिबात नका, सगळ्यांना द्या. सगळ्यांना जर तुम्ही देत असाल, मराठ्यांना का मागं ठेवता? त्यांच्या जीवावर आपण जगलो आतापर्यंत. ओबीसी का? मी ओबीसी आहे, मी ओबीसी आहे. मला त्याच्याबद्दल काही राग नाही. आणि दिलंच पाहिजे बाबा, मी या मताचा आहे. नक्कीच दिलं पाहिजे. आणि ते बघा, मी रोज 15 दिवस झाले माझी एक क्लिप गाजते बघा. 50 लाख लोकांनी 4 दिवसात क्लिप पाहिली ती माझी. मी खूप चांगलं सांगितलंय त्याच्यात. द्या गड्या. मी जाऊन आलो, कीर्तन करून आलो महाराज. त्याला नुसतं पाहिलं तरी ना बाबा डोळे भरून येतात. तो सोपं नाही हो मान. त्याचा चेहरा जरी पाहिला तर रडू येतं माणसाला. एवढा त्याग कोण करतंय महाराज? उपोषण करणारे लई झाले याच्या आधी. रात्री जेवणारे फार पाहिले असतील तुम्ही, पैसे घेणारे फार पाहिले असतील तुम्ही. मोडेन पण वाकणार नाही. खरं सांगू, पुढचं प्राण देईल तो पण तुम्हाला आरक्षणच मिळून देईल गड्या. एवढ्या ताकदीचा मनोज जरांगे पाटील आहे. तरुणपणातला त्याग आहे. चला, भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे. चंद्रशेखर आझादाचा त्याग तरुणपणातला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग तरुणपणातला आहे. खूप कथा आहेत. चला, याच्यासाठी सांगतो, तरुणपणात त्याग हे त्या त्यागाची, त्या संधीचं सोनं आहे. म्हणजे तरुणपणातला त्याग संधीचं सोनं तरुणपणातलं आहे. बालपणातला संस्कार त्याचं सोनं आहे. म्हातारे झालात नाही तरुणपणात त्याग करता आला, फेट्यावर आलात, टोपीवर आलात, आता तरी ऐका. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता तरी ऐका, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, संधी दौडू नका, संधीचं सोनं करा. महाराज म्हटले आम्हाला संधी मिळाली, बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली भू.